विचारक्रांती दर्शनमध्ये आपलं स्वागत आहे. कधी विचार केलाय का की दोन व्यक्तींमधील जे आकर्षण असतं ती केवळ एक भावना नसून एक प्रकारची वीज असू शकते? आज आपण एका अशाच आश्चर्यकारक सिद्धांतावर बोलणार आहोत जो मानवी संबंधांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकू शकतो. हो, म्हणजे बघा, आपण आकर्षणाला नेहमीच भावनांच्या भाषेत समजतो, नाही का? पण काय होईल जर हे सगळं एका अदृश्य विद्युत शक्तीमुळे घडत असेल, जी आपल्यातील नातेसंबंधांना नियंत्रित करते? चला तर मग या धाडसी पण तितक्याच रंजक संकल्पनेचा शोध घेऊया. या सिद्धांताचा पायाच मुळी असा आहे की आपली शरीरं ही एखाद्या बॅटरीसारखी काम करतात. ऐकायला थोडं सायन्स फिक्शन वाटतंय, बरोबर? पण या संकल्पनेचे लेखक ठामपणे सांगतात की आपल्या शरीरातून वाहणारे सूक्ष्म विद्युत प्रवाहच ठरवतात की आपले संबंध कसे असतील आणि आपल्याला कोणाबद्दल ओढ वाटेल. आता इथे लेखक ऊर्जेच्या ध्रुवीयतेची कल्पना म्हणतात. अगदी सोपं आहे. जसं चुंबकाला दोन टोकं असतात तसंच काहीसं. त्यांच्या मते स्त्री शरीर हे नकारात्मक आकर्षणाचं केंद्र आहे, तर पुरुष शरीर सकारात्मक विद्युतचं. आणि हीच विभागणी स्पष्ट करते की या दोन ऊर्जा नैसर्गिकरित्या एकमेकांकडे का खेचल्या जातात. आणि इथेच येतो तो महत्त्वाचा मुद्दा, ज्याला लेखक पहिलं डायमंड सूत्र असं म्हणतात. हे एक असं मूलभूत सत्य आहे ज्यावर हा संपूर्ण सिद्धांत उभा आहे. हे सूत्र सांगतं की ऊर्जेतला हाच फरक स्त्री आणि पुरुषांमधल्या नैसर्गिक आकर्षणाचं मूळ कारण आहे. बरं, मग जेव्हा ह्या दोन विरुद्ध ऊर्जा एकत्र येतात तेव्हा नक्की काय घडतं? हे फक्त एक शारीरिक मिलन नाहीये. आपण इथे दोन वैश्विक शक्तींच्या मेळनाबद्दल बोलतोय, ज्यातून काहीतरी पूर्णपणे नवीन तयार होतं. हे मिलन एका उत्प्रेरकासारखं काम करतंय. म्हणजे या सिद्धांतानुसार ह्या ऊर्जा फक्त एकत्र येत नाहीत, तर त्या एकमेकांना अधिक शक्तिशाली बनवतात. यामुळे दोन्ही व्यक्तींचा विकास होतो आणि एक नवीन सुसंवादी ऊर्जा तयार होते. या ऊर्जा मिळण्याचे फायदे 3 स्तरांवर आहेत. पहिलं, दोन्ही शरीरांना त्याचा लाभ होतो. दुसरं, शारीरिक शक्ती वाढतात. आणि तिसरं, जे कदाचित सर्वात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे मानसिक क्षमतांच्या विकासाला चालना मिळते. हा एक सर्वांगीण विकास आहे. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. हे परिवर्तन केवळ शरीर आणि मनापुरतं मर्यादित नाही, तर ते खूप खोलवर जातं. असं दिसतं की ही ऊर्जा देवाणघेवाण आपल्या व्यक्तिमत्वाच्या गाभ्यापर्यंत पोचते. आणि दुसरं डायमंड सूत्र तर आणखीनच थक्क करणार आहे. हे सांगतं की जोडीदार अक्षरशः एकमेकांचे गुणधर्म स्वीकारू लागतात. त्यांचे विचार, त्यांच्या कृती आणि अगदी त्यांच्या स्वभावाचे पैलू एकमेकांमध्ये मिसळायला लागतात. जरा विचार करा, गुण, कर्म आणि स्वभाव ही ऊर्जा देवाणघेवाण कालांतराने जोडीदारांना इतकं एकरूप करते, जणू काही दोन वेगवेगळ्या नद्या एकत्र येऊन एका मोठ्या शक्तिशाली प्रवाहात बदलतात. ठीक आहे, मग या सगळ्या गूढ ज्ञानाचा व्यवहारात कसा उपयोग करायचा? हा ग्रंथ आपल्याला या नैसर्गिक ऊर्जा प्रवाहांशी जुळवून घेऊन कसं जगायचं याबद्दल स्पष्ट मार्गदर्शन करतो. याची गुरुकिल्ली आहे स्वाभाविक जीवन जगण्यात. आता स्वाभाविक जीवन म्हणजे काय? तर लेखकाच्या मते ही एक अशी आदर्श स्थिती आहे जिथे या ऊर्जेशी देवाणघेवाण अगदी सुसंवादीपणे होऊ शकते. म्हणजेच या जीवनशक्तीच्या योग्य प्रवाहासाठी संतुलित जीवन जगणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मग निष्कर्ष असा निघतो की विवाहित जीवन हे फक्त एक सामाजिक बंधन नाही, तर तो सर्वांगीण विकासाचा एक आवश्यक मार्ग आहे. विशेषतः सामान्य जीवन जगणाऱ्या व्यक्तींसाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक संतुलन मिळवण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की हा संपूर्ण आकर्षक दृष्टिकोन मानवीय विद्युत के चमत्कार या ग्रंथातून घेतला आहे. ही त्या लेखकाची एक अद्वितीय दृष्टी आहे जी विज्ञान आणि अध्यात्म यांना एकत्र आणते. तर मग जाता जाता एक प्रश्न, जर आपलं आकर्षण एका अदृश्य विजेवर चालत असेल, तर अशा आणखी कितीतरी अदृश्य शक्ती असतील ज्या आपल्या आयुष्याला नकळतपणे आकार देत असतील. या छुपे पैलू समजून घेणं हे कदाचित अधिक सुसंवादी जीवनाची गुरुकिल्ली असू शकतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?